उठ उठ विजय शेठ बसा ना. हा कशाला आलाय तू? हे तुझं काम कर ना सागर. मामू कैसा है? ए बंटी 4 कटिंग सांग हा मस्त एकदम. आणि हा अण्णाला बोल आपला विजय शेठ आलाय. गरमागरम भजी पण बोल. बंटी पूर्वीची टेस्ट नाही राहिली आता. पण तुझी टेस्ट बदलली की नाही हा. नाही ना राव, आपलं बॅड लक तिकडे पण खराब आहे. कॅरमवर की पोरीवर? मिरच्या जमल्या पाहिला. अरे काय यार मामू नीट खेळायचं ना. ही गेली असती बघ ना. मामूची सवय गेली नाही अजून. मामू पण आहे तसंच आहे. मामू आजच्या घे ना आधी. टोप्या येऊन टाकला आमच्या कशाला मारतोय. विजा एक बात बोलू, तू कुछ भी बोल, राणी तुला कधीच भेटत नाही. मामू चॅलेंज शक्यच नाही. पुढच्या टायमाला जाते म्हणजे जाते बघ. ए थांब, विंग त्याला मारू दे. दुसरी पीस मार. अक्षय बाय, क्वीन आपलीच आहे. विजयबाई क्वीन आपली आणि गेम आपला. हा विजा ना, विजाच राहणार. कच्च्या गुरुचा चेला. तू कितना भी ट्राय मारेगा ना, राणी काय तुला भेटणार नाही. हे बघ, घे इथे इथे लिहिलेला पाहिजे. तरी 7 जन्माची गाठ इतक्या सहजासहजी सुटणार नाही. आणि हो, मिसेस मानसी अनिकेत उषा. मामू विजय शेठ पुसता द्या गेम मध्ये. हा लगी सौ की. तो लगाव ना फिर. विजाला क्वीन मिळणार म्हणून सौकी. माझे 200. विजाला क्वीन मिळतच नाही. अरे मामू बघा एकदा जबान दिली की दिली. अरे दिली ना. अरे बऱ्याच वर्षापासून याला ओळखतोय मी. लगीन केला आणि तिकडे लांब गेला, कामाला बसलाय तिकडे. आणि राणी घरात एकटीच. विजा ले चाय ले. नाही नको राहू दे. विजा अरे आज ना यहाँ यहाँ और इधर बर्फ के मापट ठंडा, बिल्कुल बर्फ. समझा. चल ए तुम लोग खेलो. चल जा माझ्या बरोबर. ए फुटतो अजून ताकद आहे बेटा. आपली भेट कधी होणार आयडिया नाही. ओ ऊपर बैठा ना, त्यांनी फिनिश शॉट मारला तर आम्ही निघायचं.
मामू काय पण काय बोलतो. आई पण नाही रे, आता उमर पण झाली ना. एक गोष्ट लक्षात ठेवली, गेम जिंकण्यापेक्षा गेम शेवटपर्यंत खेळायचा आणि समोरच्याला खेळवत राहायचा. म्हणजे तुझाला ट्यूबलाईट तर ट्यूबलाईटच राहणार. मी काय केलं, तुला राणीच्या पाठी पाठवलं आणि राणी मी घेतली. कशी? फोकस. तुझा फोकस हल्ला. मी काय केलं, तुला राणी भेटणार नाही म्हणून पिन मारली. तू भडकलास, अस्वस्थ झालास. इथे इथे तुझ्या डोक्यात राग. काय झालं, राणी पण गेली, गेमही गेला. बेटा दिमाग थंडा ठेवायचा, पुरा गेम प्लान करायचा, दुश्मनची दुखती रग पकडायची. अरे मामूली गेम नाही कॅरम. नजर हटी, दुर्घटना घटी. मी काय केलं, मी फक्त तुझी नजर हटवली. बस, समजलं तुला? मामू चलता, काळजी घे. हा आता आपल्या क्वीन कडे जाणार. जावा हो, जेवताना पण काय तुमचं? जायला त्या काळजाचं नुसतं पाणी पाणी होतंय आमच्या. आणि इकडे आमच्या काळजाचं पाणी पाणी होत आहे, त्याचं आहे का तुम्हाला काही? किती वाळलाय तो मालक तुम्ही. तुमच्या मालकाचं ध्यान नाही का हो तुमच्याकडे? खायला प्यायला देतच नाही का काय अजिबात? किती सुकलाय हो मालक तुमचा चेहरा. पण तू हाय तशी आहे एकदम बेस्ट. जावा तिकडे. अरे 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 नको ना एवढी लाजू. घास घास खाली उतरायचं नाही. मग तिथं अशी कशाला हाय इकडे? लय दिवसाने तुझ्या हातचं खाल्लंय, जाक वाटलं. नाहीतर आमचं तो खडूस बॉस, त्याच्या येळात आम्हाला जेवायला भेटलं तरी खूप झालं. गेल्या टायमाला होता तोच आहे का अजून? नाहीतरी काय, तोच आहे खडूस. एवढा खडूस माणूस आहे ना, 4-4 दिवस झोपू देत नाही आम्हाला. 24 तास ऑन ड्युटी असतोय आम्ही. पण नाही म्हणायची सोय नाही. नाही म्हटलं की काढलं कामावरनं. मागच्या टायमाला माझ्या कपड्यांनी इस्त्री नव्हती, सगळ्या स्टाफचे कपडे धुवायला लावले आणि इस्त्री करायला लावली. मी आपला जॉब पण करा, सगळ्यांचे कपडे पण धुवा, रात्रभर इतका रडलो ना मी. मालक असं कसं हो साहेब तुमचा? काळजाच्या जागी काय दगड भरले आहेत का काय त्यांच्या? बाप्या माणसाला कपडे धुवायला लावतो म्हणजे कधी सुखी नाही होणार बघा ते. टाचा रगडून रगडून मरणार, किडे पडतील. असं नाही बोलायचं. काय पण झालं तरी बॉस येतो आमचा, त्याच्यामुळे आपल्या ताटात 4 घास पडतात. अंदाज आहे आपला तो आहे तर आपण आहे. हो मालक जेवण तरी घ्या. झालंय माझं. किती विचार करता हो तुम्ही दुसऱ्यांचा मालक? तुमचा तो साहेब तुमच्याशी एवढा वाईट वागला तरी त्याच्याबद्दल चांगलंच बोलताय होय?
देव माणूस आहेत मालक तुम्ही, देव माणूस. आता पण ही सवत आहेच का? फोन. हे डबड फोन कशाला पाहिजे हो जवळ? 1 मिनिट हा. दुसरी भेटली वाटतं कुणीतरी. दुसरी? तूच तर राणी आहेस माझी 7 जन्माची. जावा तिकडे. मालक, हम्म. तुमच्यासारखा देव माणूस मला नवरा म्हणून भेटला. नक्कीच काहीतरी पुण्य असणार आहे माझं. हा साहेब. हॅलो, हां समर सर. सर काय इमर्जन्सी आहे का? अर्जंट कॉल कर असं मेसेज केला होता. आईच्या गावात आत्ता? नाही नाही नाही, आत्ता नाही जमायचो साहेब. अहो, काय बोलताय सर? आज नाही जमणार. पण तुम्ही ज्या आता टोन मध्ये आणि आवाजात बोलताय ना, ऐकायला एकदम मस्त वाटतंय, मजा येते. पण समर सरच बोलतायत ना? होय होय होय. मग आत्ता कसं येणार? आत्ता नाही जमणार हो. नाही नाही नाही, आत्ता नाहीच जमणार. अहो सर, परत परत तेच तेच काय बोलताय? काय जमणार नाही? मला कळेल असं बोला ना काहीतरी. आईच्या गावात असं म्हणते मला. कामावर नाही आलो तर कामावरनं कमी करणार? नाही, येतो 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 येतो. हा, मोठ्या मालकांना सांगा. हा, मी येतो. संगे, चला. तू येडी का काय? तू कुठं चालली? तुम्ही जिकडं न्याल तिकडं. तू येऊन काय करणार तिकडं? तुमची सेवा. तुमचे हाल नाही बघवतो माझ्याच्यानं. येडी बाय माझी. आम्ही तिकडे 4 पुरुष एकत्र राहतो एका खोलीत. तुला तर माहिती आहे पुरुषाची नजर किती वाईट असते. मी असणार 24 तास ऑन ड्युटी. तुझ्याकडे काय ध्यान पण राहणार नाही. उगाच काळजी लागून राहील नको. पण मालक, मी घेईन ना माझी काळजी. एक वेळ कामाच्या जागी मी शिव्या खाल्ल्या ना तरी मला चालेल. तुझ्यासाठी पण मी शिव्या खाईन. पण तुला जर कोणी एक शब्द बोलला ना तर मला नाही सहन होणार. हा काय येडे बाई माझी जान आहेस तू, जान. नशीब आहेस तू माझं. तुझ्याशिवाय एक एक दिवस मी कसं जगतो माझं मला माहितीये. तुला जर तिकडं काय त्रास झाला ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं. कशाला काय पण बोलता तुम्ही? किती करता हो मालक तुम्ही माझ्यासाठी. पण मला काहीच नाही करतायत. एवढं प्रेम करते ग तू माझ्यावर, आणि त्या बदली मी काय करतोय? काय नाही. सगळ्यांनी दूर केला मला. तू एकटी आहे जिनं मला जवळ केलं. पुढच्या टायमाला येईल ना तेव्हा तिकडे सगळी सोय करेन तुझी. तुला नाही सोडणार मी असं एकटं इकडं. ये ठेव. अहो नको. ये ठेव, गरजेला लागतील. ठेव. नाही, मी नाही जाऊ शकणार. जाऊ दे, काम गेलं तर. मालक, मालक. हो, सगळे मालकाला सांगतो मी. लात मारली आजपासून नोकरीवर. पण बायकोला एकटीला सोडून नाही जाऊ शकणार मी. हो नको मालक. माझ्यामुळे तुमचं काम नको ना सुटायला. जा तुम्ही.
अरे बाय माझी. फक्त तू सांगतेस म्हणून पुढच्या टायमाला येईन तेव्हा घेऊन जाईल. काळजी घे. मालक मालक ये रखो, मैं भी आता हूँ. जी सर. पण मामू सांगतो ना ते महत्वाचं आहे. मामू आपला गुरु आहे. मामूला कुठे हरवायचं, पण मामूला हरवणार एक दिवस. नाही विजयाबाई तर विजयाबाईच आहे हा. हा मोहन भाई कैसा आहे भाई? हा सर, ठीक ना एकदम. काम बिम चालू आहे ना व्यवस्थित? एकदम मजा आवा, एकदम सॉलिड. हा अक्षय, तुझा पण गेम लय सुधारलाय. आता ते तुम्हाला बघून थोडं थोडं. हा बोल. म्हणू अगं इथे मी लाल डोंगरीमध्ये एकानं सोडायला आलोय आणि गेस वॉट, काय झालं, कोणी भेटलं का? अगं इथे समर सर आहेत. समर सर? चल, काहीतरीच काय नाही नाही, मला पण तेच वाटलं. होतं असं कधी कधी. नाही मलाही माहिती असं होतं कधी कधी, पण अगं हा माणूस सेम समर सरांसारखा आहे, पण एकदम साधा गरीब दिसतोय ग. तेच तर म्हणते मी, त्या वस्तीमध्ये समर सर कसे असतील. आणि एक सेकंड होल्ड कर. नाही ग म्हणू, हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे. हा माणूस लंगडतोय. एक सेकंड साठी मला वाटलं समर सरच आहे. एकदम फसलोच मी. आणि ऐक ना, तुला आता काही कामं नसतील, पण मला इथे बरीच काम आहे. आपण नंतर बोलूया. हा बाय. ए मित्रा, अरे आता हा जो माणूस गेला तो कोण होता? हो आपल्या विजयाबाई. अरे नाही, ते समर सर होते. विजयाबाई आपला. हा अनिकेत, आता तुला फक्त फसायचं आहे. कारण जाळं तर या समोर प्रताप जागीरदारानं टाकलंय, आणि हा तर फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर अजून सुरू व्हायचा आहे. आता गेमही माझा आणि क्वीन पण माझीच. माय नेम इज एंथनी गोंजाल्वेस. मैं दुनिया में अकेला हूँ.